मी एक खूण सांगितली का माझ्या कार्यकर्त्याला गर्दीत मला दिसलं नाही. मावशी तू सुद्धा, तुझा पोरगा आहे मी. काही गराड्यात काही वेळेस तुम्ही म्हणायचे माझ्याकडे पाहिलंच नाही आहे ना. तर मी तुम्हाला एक आपला झाडूवाल्याचा कोडवर्ड देऊन जातो. नाथ महाराज की जय. कोडवर्ड समजला येतो. थोडीफार लुडबुड आडवेर येतील मांजरं, त्यांचाही बंदोबस्त करू, त्यांनाही बरोबर घेऊ. ती आपलीच माणसं आहे. तुम्ही असं समजा चष्मा वेगळा असल्यामुळं त्यांनी वेगळ्या नजरेने आपल्याकडं पाहिलं. आता त्या चष्म्याचे भिंगही बदलू आणि त्यांना मी नवीन चष्मे देईन आणि त्यांनाही हा परिवर्तनाचा चष्मा लावू का. आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि यामध्ये मला तुमची सुद्धा मदत लागणार आहे. मोठ्यांची लागणार आहेच, तुमच्या मोठ्यांची लागणार आहेच, पण तुमच्या मोठ्यांची लागणार आहेच, पण मला माझ्या खालच्या माणसाची सुद्धा मदत लागणार आहे. कारण त्याला विषयात गोरगरिबांची तुमच्या सेवेसाठी त्यांनाही मी घेऊन येईन. मी काय पुढची निवडणूक लढवणार नाही, तुम्हाला आजच सांगून टाकतो. तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. उदाहरण ते जामीनदाराचं प्रकरण मला पाहावं लागणार आहे. ते बिचारावर फार अन्याय झालेला आहे, त्याने ते व्यथा व्यक्त केल्या. पण आता पॅनलला करा, छत्रीला करा म्हणजेच पॅनल आहे भाऊ. आम्ही एक एक नाही मागितलं आणि लोकांनी एक एक दिलंच नाही. पूर्ण पॅनल लोकांनी सुद्धा पूर्ण पॅनल दिला. मला सांगू इच्छितो का मी 1330 लोकांच्या संपर्कात होतो. गेल्या 5 वर्षात जे संघर्ष चालू झाला, याच्यापेक्षा कोणती धमकी आली तर तुम्ही समर्थ 30 वर्ष पेलवली. मग आता काय आपल्याला काय ऑफिसर करणार आहे का? धमकी कोणाला भेटती? ऑफिसराला भेव. आपल्याला काय भेव नाही, आपण लुटून लावायचं. नाही, आपण लुटून लावायचं. मी पहिल्यांदा भेटायला कुठं आलो? तुमच्याकडं आलो का माझी माणसं मला भेटली पाहिजे. गर्दीत भली दिंड मला भेटतील. तुमची किंमत काय मी सांगून गेलो होतो. लोकांनी किंमत लावली पण तुम्ही विश्वास लावला. तुम्हाला लापशी आणि घुगऱ्या देऊ, चालेल, पोटभर खाऊ घालू. हो काही पण. ही विजयानंतरची ही सुदाम्याचे पोहे खायला या, घुगऱ्या खायला निश्चित या. मार्च एंडपर्यंत बरंच काही घडून जाईल. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनाच आव्हान करतो की सत्कार नको. तुमची शाल नाही लागत, तुमचा पेढा नाही लागत. मला काम सांगा, मला काम सांगा. मी रात्रीच एका वरिष्ठ नेत्याशी पण बोललो. आता आकृतीबंध आणि RRचा विषय पाहिला गेला. दुसरा झाडूवाला संचालक केला तुमच्यातलाच इक्बाल भाई. सुरक्षित जागेवर लढण्याऐवजी सर्वसाधारण जागेत इक्बाल लढवला. आता इक्बालकडं फक्त निरोप द्यायचा. मी पहिल्यांदाच माझ्या झाडू खातच म्हणतो, कारण लोक आपल्याला झाडूवालेच म्हणतात. आणि आता झाडूवाला चेअरमन होणार. दुसरा झाडूवाला संचालक. साईबाबा संस्थान सोसायटीची 2024ची निवडणूक शिर्डी पंचक्रोशीसह जिल्ह्यात आणि राज्यात चर्चेचा विषय ठरली. दोघा प्रस्थापित आजी-माजी सत्ताधारी गटांना धोबीपछाड देत कामगार नेते विठ्ठल पवार हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. प्रचारादरम्यान त्यांनी सतत सामान्य व हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांच्या न्याय हक्काबाबत वक्तव्य केली. स्वतःच्या हातात झाडू आला होता, मात्र ते सुद्धा साईबाबांची सेवा म्हणून त्यांनी आनंदाने स्वीकारत 2 वर्षे झालेला अन्याय सहन केला. मात्र या काळात सहकारी असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत जुळलेली नाळ त्यांनी अधिक घट्ट करत प्रचाराच्या वेळी त्यांच्याशी संवाद साधताना, मी तुमच्यातलाच झाडू कामगार असून एका झाडू कामगाराला तुम्हाला चेअरमन होताना पाहायचं असेल तर आता परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे सांगत निवडून आल्यानंतर सर्वात आधी तुमची भेट घेईल असे आश्वासन दिले होते. आणि त्याच आश्वासनाची पूर्ती करत
साई मंदिर परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची त्यांच्या ड्युटी पॉईंटच्या ठिकाणी जात गळा भेट घेत तुमचा झाडूवाला सहकारी आता चेअरमन झाला असल्याचे सांगताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व उपस्थित कामगारांनी झाडू वर करत साईबाबांचा जयघोष करत विठ्ठल पवार यांचे अभिनंदन केले आणि त्यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली असता विठ्ठल पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना तुमचा सत्कार नको, शाल नको, पेढे नको, खर्च करू नका, फक्त काय काय कामे असेल ती सांगा. तुमच्या रखडलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी बाबांनी हा मला कौल दिला असून कोणतेही काम असेल तर निसंकोच मला थेट भेट घेऊन सांगा किंवा फोन करा असे आश्वस्त केले. यावेळी मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इतर ठिकाणी विजयी झालेले उमेदवार सत्काराच्या कार्यक्रमांना हजेरी लावत मिरवणुका, डीजे, गुलालाची उधळण अंगावर घेत समर्थकांच्या खांद्यावर नाचत जल्लोष साजरा करताना दिसून येतात. मात्र विठ्ठल पवारांनी सत्काराला नकार देत शाल नको, गुच्छ नको, त्याऐवजी कामे द्या, पूर्ण करून देतो असा दिलेला शब्द अनेकांना भारावून गेला. कालच्या निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक लागला. 1234 मतदान मला पडलं. ही सगळी कृपा तुमची आहे हे मान्यच करावं लागेल. आणि मी पहिल्यांदाच आभार मानायला घरातून निघताना मला अनेकांचे फोन येऊ राहिले. मी फोन बंद केला आहे कारण तो हँग झाला आहे. त्याच्यावर सगळं चालू, मला फोन घेता येईना, संपर्क करता येईना. तुमचं प्रेम, यातनं जो जिव्हाळा, ती आपुलकी दिसते. मी तुम्हाला काय दिलं यापेक्षा तुम्ही मला विश्वास दिला. ही निवडणूक आपण विश्वासानं जिंकलो. आता मी पहिल्यांदाच माझ्या झाडू खातच म्हणतो, कारण लोक आपल्याला झाडूवालेच म्हणतात. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं का तुम्हाला झाडूवाला चेअरमन करायचा, आणि आता झाडूवाला चेअरमन होणार. दुसरा झाडूवाला संचालक केला तुमच्यातलाच इक्बाल भाई मोहम्मद तांबोळी. का आपण क्रांती केली. आरक्षित जागेवर लढण्याऐवजी सर्वसाधारण जागेत इक्बाल लढवला आणि माझ्या विश्वासावर तुम्ही इक्बालला मतं दिली. आता इक्बालकडं फक्त निरोप द्यायचं. मी नाही भेटलो तर निरोप द्या, तुमचं काम करणार. आणि आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनाच आवाहन करतो की सत्कार नको. तुमची शाल नाही लागत, तुमचा पेढा नाही लागत. मला काम सांगा. मी रात्रीच एका वरिष्ठ नेत्याशी पण बोललो. आता आकृतीबंध आणि RRचा विषय पहिला घेणार, 10-20-30चा विषय पण घेणार. मार्च एंडपर्यंत बरंच काही घडून जाईल. आणि ते ज्यांनी दिलं नाही त्यांच्याकडे मागितलं नाही. 30-30 वर्ष सर्व्हिस केली. या पुढं तुम्ही 30 वर्ष सर्व्हिस केली, मुकरदम सुद्धा नाही झालं. माणूस कामाचा आहे, सच्चा आहे. मी अनुभवलं आहे. आम्ही बरोबर काम केलं आहे. मी तिकडं होतो तेव्हा आम्ही बरोबर होतो, आणि आता मी इथून तिकडे गेलो ती इकडं आले.
असंच आहे ना. असं पण जाऊ द्या, असू कुठे द्या. जाऊ दे पण कामाची लाज नाही आली. पण मैत्री टिकवणारी माणसं मला भेटली हा, नाही नाही, मग ते काय उपयोग द्या. आणि त्यांनी या निवडणुकीत खरोखर परिवर्तनाच्या नावानं एक चमत्कार दाखवला. जबाबदारी वाढली, माझीच आम्ही तुमच्या गळ्यात टाकली वाढली ती जबाबदारी. आणि मला कामं करावी लागणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो का सत्कार नको, शाल नको, तुमचा पेढा पण नको, खर्च करू नका. पण मी तुम्हाला चहाही नाही पाजला, तुम्हाला जेवणही नाही दिले. बोकडे आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहे, आम्ही बोकडे नाही करणार. तुम्ही खाऊन पण तुम्हाला निश्चित आता आपले थोडे काही तांत्रिक कामं पूर्ण झाल्यावर बरोबर. आपण सर्वांच्या वतीनं एक नागरी सत्कार ठेवू. तुम्हाला लापशी आणि घुगऱ्या देऊ, हा चालेल. पोटभर खाऊ घालू. हो काही पण. ही विजयानंतरची ही सुदाम्याचे पोहे खायला या, हो. घुगऱ्या खायला निश्चित या. आडेवडे घेऊ नका. मतदानाला नाही घेतले तर तिथं यायला घेणार नाही, हे मलाच गॅरंटी. आता बघू, काम सांगा. मी सांगितल्याप्रमाणे मला बाबांचा आशीर्वाद होता आणि तुमचा पाठिंबा होता. ही निवडणूक मी केवळ तुमच्या ताकदीवर पहिल्यांदा लढली. तुमची किंमत काय मी सांगून गेलो होतो, लोकांनी किंमत लावली, पण तुम्ही विश्वास लावला आणि तो विश्वास मला मिळाला. म्हणून मी पहिल्यांदा भेटायला कुठं आलो, तुमच्याकडं आलो का माझी माणसं मला भेटली पाहिजे. गर्दीत भली धिंड मला भेटतील, त्या लोकांपेक्षा माझ्या माणसांना जास्त जिव्हाळा, माझ्या बाबतीत आपुलकी होती. मी 2 वर्ष जेव्हा काढली तेव्हा आम्ही एकत्र भाकरी खाल्ल्या, एकत्र पाणी पिलो, एकत्र झाडलं. आता इथलं झाडलं, आता तिथलं झाडू. आणि तुमचा विश्वास माझ्यावर राहू द्या. काही लोक म्हटले का आश्वासनं दिली, पोकळ दिली, 50 किलो साखर देऊन दाखवतो. तुम्ही काळजी करू नका, रिटायर होणारे घरी घेऊन येईल. ओके. बस. आणि आता तुम्हाला मी पेढे वाटणारा माणूस नाही. तुम्हाला आम्ही खर्च जास्त पडणार नाही. या बाबांचा प्रसाद आहे लाडूचा, तो तुम्हाला थोडाच देईन मी. एका वेळेस हा बाबांचाच प्रसाद आपल्याला मिळाला मतदान रूपी, आणि तो प्रसाद तुमच्या जिभेवर थोडासा गोडवा तयार करील आणि तो गोडवा कायम तुमच्यात आणि माझ्यात राहू द्या. एखाद्या वेळेस फोन कदाचित नाही लागला तर डायरेक्ट या. माझ्या घराची दारं कधीही उघडी असतात आणि काळजी करायची नाही. कोणी धमकावलं कसं आहे, तुमच्या बदल्याच होणार नाही. 14 वर्ष झाली टेंडरमध्ये ईदच. 30 वर्ष झाले, 14 नाही 30 वर्ष झाले. अरे बाबा 14, 15 कॉन्ट्रॅक्ट मधले झाले. हा, आणि हे 14 म्हणजे 29 वर्षाचा प्रवास जर ईदच झाला तर याच्यापेक्षा कोणती धमकी आली तर तुम्ही समर्थ 30 वर्ष पेलवली. मग आता काय आपल्याला काय हाफिसर करणार आहे? धमकी कोणाला भेटती? हाफिसराला भेव. आपल्याला काय भेव नाही, आपण लुटून लावायचं. आता शिकलेली पोरं किती आहे मला सगळं माहिती. कोणाचं शिक्षण काय आहे, पण आपल्याला काय आडं येतं ते पण मला माहिती. पण आपण आता बदलू. तुम्ही थोडं थांबा, थोडं टाईम लागेल, काय लगेच तूप खाल्यानं रूप येणार नाही. थोडा वेळ द्या, निश्चित बदल होतील. कारण आता परिवर्तनाचे वारे वाहायला लागले. अशोकरावजी कोते पाटील, नानाभाऊ गुरव कुठे आहे? विशेष सहकार्य लाभलं. दिवसभर माणूस उन्हात होता. या छत्रीच्या छायेखाली तुम्ही यावा अशी नानाभाऊची इच्छा होती. आणि उन्हात खुर्ची टाकून नानाभाऊ येणाऱ्या मतदाराला सांगत होता का मतदान छत्रीला करा, पूर्ण पॅनलला करा.
छत्रीला करा म्हणजेच पॅनल आहे भाऊ, आम्ही एक एक नाही मागितलं आणि लोकांनी एक एक दिलंच नाही. पूर्ण पॅनल लोकांनी सुद्धा पूर्ण पॅनल दिला. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो का मी 1330 लोकांच्या संपर्कात होतो. गेल्या 5 वर्षात जे संघर्ष चालू झाला त्या संघर्षात छोटी मोठी कामं 1330 लोकांची मी केली. छोटी मोठी, मी फार मोठा माणूस नाही, परंतु आपल्या सभासदांतील 1330 लोकांपैकी 1234 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 हा बाबाचा चमत्कार. काय 1 2 3 4 हा बाबाचा चमत्कार. आणि ती छत्री आता आपण निश्चित तुम्ही निवडून दिल्यामुळं तिची सावली तुमच्यावरच राहील. आणि तुम्ही कसे सुखी व्हाल. आता आपल्या वाहणाऱ्या दंडात फार गबळ गुंतेल होतं, आता गबळ काढू आपण, तुम्ही काढून टाकलं काल. आता पाण्याचा खळखळाट होईल आणि निश्चित तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. दिलेले आश्वासनं प्रयत्न नव्हे तर पूर्णच करणार, पण थोडा टाईम द्या. अजून तिथं काय खिचडा आहे, तिथली खिचडी काही प्रमाणात मला माहिती आहे, परंतु ती कागदावर काय आहे त्याचा ऑडिट करावा लागेल, तो चार्ज घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर एक एक पाऊल जसं लहान पोरगं टाकायला सुरुवात करतं आणि नंतर थोडं पळतं, मग एकदम स्पीडली पळतं, असं टप्प्याटप्प्यानं भूमिका बजावा लागेल. बाळासाहेब कोते असन, सुभाष परमेश्वर गोसावी असन, आणि ते दुसरे कोण, नंदुजी उदावन, ते जामीनदाराचं प्रकरण मला पाहावं लागणार आहे. ते बिचारावर फार अन्याय झालेला आहे, त्याने ते व्यथा व्यक्त केल्या. पण आता हे सगळं अजूनही जामीनदार आहेत, सगळ्यांचे विषय गंभीर आहे. आत्ताशी कुठंतरी जी दहशत होती ती काल इतक्या स्पीडली तुम्ही झाकण उडून दिलं का ते पॅनल टू पॅनल झाल्यामुळं थोडीफार लुडबुड आडवेर येतील मांजरं, त्यांचाही बंदोबस्त करू, त्यांनाही बरोबर घेऊ. ती आपलीच माणसं आहे, तुम्ही असं समजायचं नाही. तर खाली चष्मा वेगळा असल्यामुळं त्यांनी वेगळ्या नजरेने आपल्याकडं पाहिलं. आता त्या चष्म्याचे भिंगही बदलू आणि त्यांना मी नवीन चष्मे देईन आणि त्यांनाही हा परिवर्तनाचा चष्मा लावू आणि भविष्यात गोरगरिबांचे तुमच्या सेवेसाठी त्यांनाही मी घेऊन येईन. मी काय पुढची निवडणूक लढवणार नाही, तुम्हाला आजच सांगून टाकतो, तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. मला घराणेशाही चालवायची नाही. मी एक विचारानं चालणारा माणूस असून सहकारात काही अफवा गैरअफवा इथं पसरवल्या, सहकाराला पक्ष नसतो. ही सहकाराची सोसायटी आहे, तुम्ही पाहिलं असन का आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. आणि यामध्ये मला तुमचीसुद्धा मदत लागणार आहे, मोठ्यांची लागणार आहेच, तुमच्या मोठ्यांची लागणार आहेच, पण मला माझ्या खालच्या माणसाची सुद्धा मदत लागणार आहे. कारण त्याला SMS येत नव्हता, त्याला कर्जच कळाना. मोबाईल चांगले घ्या, पैसे आहे ना, सगळे दिसतात सोसायटीने का अहो, हळदी कुंकू करतो वाटा ना मोबाईल, काय अडचण आहे? म्हणजे मला तू थांब, थोडं अडचणीत आणू नको, तू थांब थोडं. मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. यापुढे माझ्याशी थेट संपर्क करा. बाबांचा भोंगा झाला, जीव लावलंय, जिव्हाळा दिला, आपुलकी दाखवली, विश्वास ठेवला, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि काही चुकलं तर मी तुमचं आहे, मी तुमच्यातला आहे, हे लक्षात घ्या.
मी एक खूण सांगितली का माझ्या कार्यकर्त्याला गर्दीत मला दिसलं नाही तर त्यानं माझं बोट दाबायचं, मावशी तू सुद्धा, तुझा पोरगा आहे मी. काही गराड्यात काही वेळेस तुम्ही म्हणायचे माझ्याकडे पाहिलंच नाही आहे ना, तर मी तुम्हाला एक आपला झाडूवाल्याचं कोडवर्ड देऊन जातो. नाथ महाराज की जय. कोडवर्ड समजला येतो. ओम साईराम. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.